नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. बांधवांनो, आज एक युनिक आणि सूत्रसंचालन क्षेत्रातला एक मुख्य पायाभूत आणि महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे सूत्रसंचालकाचा आवाज याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे. अतिशय मार्मिक आणि सूत्रसंचालकांसाठी आणि सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ एक प्रेरणादायी आहे, मार्गदर्शक आहे, वाटाडे आहे, नवे तर तो दीपस्तंभ आहे. मग सूत्रसंचालकाचा आवाज ही सूत्रसंचालकाची ओळख ठरत असते. हा घटक आणि त्या घटकाबद्दल मी आपल्याला सविस्तर माहिती देतोय. माझा प्रत्येक व्हिडिओ आपण बारकाईनं पहा, लक्षात घ्या, समजून घ्या आणि त्यातले महत्त्वाचे मुद्दे तुमच्या सूत्रसंचालनाच्या वहीमध्ये लिहून काढा आणि त्याचं सातत्यानं वाचन करा. त्याबद्दलच्या इम्प्रूव्हमेंट तुमच्या सूत्रसंचालनामध्ये येऊ द्या. त्याच्याबद्दल टिप्स काढा, नोट्स काढा, त्याचं वाचन करा आणि अशा रीतीनं जर तुम्ही करत गेला तर सूत्रसंचालन क्षेत्रातल्या असणारी एक एक पायरी सहजपणे तुम्ही चढू शकाल. अर्थातच तुम्ही यशस्वी व्हाल. ज्याप्रमाणे शेतीचं उत्पन्न त्यावरून शेतकरी, उद्योग व्यवसायातल्या प्रगतीवरून उद्योजक, गायनातला एक सुरेल आवाज त्याच्यावरून गायक आणि व्याख्यानातल्या एक प्रभावीपणा त्यावरून एक यशस्वी व्याख्याता आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रतिभावंत काम करणारा अर्थात डॉक्टर. त्याचप्रमाणे सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये भारदस्त आवाज, लक्षात घ्या, सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये भारदस्त आवाज ही सूत्रसंचालकाची ओळख ठरत असते. मग मला आता तुम्हाला सांगायचंय, एक चांगला भारदस्त आणि मधुर आवाज ही जरी ईश्वरीय देणगी असली तरी प्रयत्नाने ती साध्य होणारी आहे. एखादा यशस्वी सूत्रसंचालक असेल आणि तो चांगल्या रीतीनं बोलत असेल, त्याचा आवाज चांगला असेल तर आपण म्हणतो की त्याला दैवी देणगी मिळालेली आहे. मग इतर नवोदित सूत्रसंचालक खचतात, मनातून हताश होतात, माझा आवाज तसा नाही म्हणून. मन त्यांचं एक मनातून ते खच्ची होतात की माझा आवाज तसा येत नाही. परंतु बांधवांनो आणि नवोदित सूत्रसंचालकांनो, मला एक तुम्हाला या निमित्तानं आवर्जून सांगायचंय की भारदस्त आवाज किंवा मधुर आवाज ही जरी ईश्वरीय देणगी असली तरी ती प्रयत्नाने साध्य होणारी आहे. मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो की माझा सुरुवातीचा आवाज हा एक किनरा तोतरा होता, परंतु मी तो व्यायामाच्या तसेच विविध त्यासाठी मी कष्ट घेतले, प्रगत वाचन केलं, व्यायाम केले, योगा केला आणि त्याच्या बळावरती मी माझ्या आवाजाला एक प्रकारे बास देऊ शकलो. ते या सर्व गोष्टींमुळे आणि ती गोष्ट तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. सूत्रसंचालकांनो, तुमचा आवाज तोतरा असेल, तसेच तुमचा आवाज किनरा असेल, तसेच तुम्ही अति जलद बोलत असाल आणि अति जलद वेगामध्ये पटपट रीतीनं बोलत असाल, हळू आवाजात बोलत असेल की जे समोरच्याला समजत नाही, हे जर सूत्रसंचालकानं जर टाळलं तर तुमच्या आवाजातला जो कमीपणा आहे तो आपोआप भरून निघू शकतो. तर ह्या बाबी सूत्रसंचालकानं एक कमी आवाजात बोलणं, अति जलद बोलणं, घाईनं बोलणं, शब्दांचा उच्चार न करता पुढचा शब्द उच्चार करणं, त्यामुळे समोरच्या बसलेल्या श्रोत्यांना सूत्रसंचालक काय बोलतोय हे समजत नाही. हे जर सूत्रसंचालकानं जर टाळलं तर सूत्रसंचालकाच्या आवाजातला जो कमीपणा आहे तो आपोआप भरून निघेल. याबद्दल मी आपल्याला एक आवाजाबद्दल गोष्ट सांगेल की सूत्रसंचालकांना वाटेल माझा आवाज चांगला नाही, माझ्या आवाजामध्ये मधुर आवाज नसेल, माझा आवाजाला एक बास नसेल किंवा एक माझा आवाज पहाडी आवाज नसेल, तर त्यासाठी सूत्रसंचालकांनी नाराज न होता आपल्या समोर एक मी प्रेरणादायी, एक आदर्श असणाऱ्या वक्त्याचं एक आपल्याला उदाहरण या निमित्तानं देतोय. तुम्हाला जगप्रसिद्ध वक्ता डेमोस्थेनीस माहिती असेल तर डेमोस्थेनीसच्या जीवनचरित्र मी वाचलेलं आहे. त्या जीवनचरित्रामध्ये डेमोस्थेन त्याचं स्वप्न होतं की मला जगप्रसिद्ध वक्ता व्हायचंय. त्याचं स्वप्न जगप्रसिद्ध वक्ता बनण्याचं, परंतु त्या डेमोस्थेनीचा आवाज हा तोतरा होता, किनरा होता आणि त्याचं बोलणं जे होतं तर ते त्याच्या मित्रपरिवाराला तसेच तेथील नागरिकांना अजिबात आवडत नव्हतं. परंतु त्याच्याकडे ज्ञानसंपदा भरपूर होती.
त्याच्याकडे प्रेझेंटेशन होतं, परंतु त्या प्रेझेंटेशनला डेमोस्थेनीचा आवाज व्यवस्थित नसल्यामुळे उपस्थित सर्व जे होते तर ते डेमोस्थेनीवरती नाराज होते. परंतु डेमोस्थेनीचं स्वप्न होतं की मला या जगावरती एक वक्ता म्हणून अधिराज्य गाजवायचंय. मग माझा किनरा तोतरा जो आवाज आहे त्यानं खच्ची न होता, मनाने निराश हताश न होता, त्यानं ठरवलं की मला वक्ता व्हायचंय ना, तर त्यासाठी मी दररोज डेमोस्थेनीस भल्या पहाटे उठून प्रगट वाचन करू लागला, योग साधना करू लागला आणि नदीच्या किनारी तो दररोज जायचा आणि नदीतले असणारे गोटे, एक तोंडात बसेल एवढ्या आकाराचे गोटे, तो 2 गोटे तोंडामध्ये घेऊन एक मोठ्याने कर्कश आवाज करून ओरडायचा. आणि या सर्व बाबींमुळं काय घडलं तर डेमोस्थेनीचा जो असणारा किनरा तोतरा जो आवाज होता तो आवाज नाहीसा झाला आणि त्याच्या आवाजाला एक बेस निर्माण झाला आणि त्याचा पहाडी आवाज निर्माण झाला. ज्ञानसंपदेच्या बळावरती आणि पहाडी आवाजाच्या जोरावरती डेमोस्थेनीस हा जगप्रसिद्ध वक्ता बनला. हे नवोदित सूत्रसंचालकांसाठी निश्चितपणानं मी म्हणेल आपल्यासाठी ते आदर्श आहेत. तुम्ही देखील सूत्रसंचालकांनो डेमोस्थेनीचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला तर तुम्ही देखील तुमचा आवाज निश्चितपणानं मी सांगेल की बदलता येतो. आपण आपला आवाज बदलू शकतो. हे एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे. या निमित्तानं मी अनेक जण वेगवेगळे एक शंका कुशंका काढतात. काही जण म्हणतात की धूम्रपान केल्यानं आवाज चांगला होतो, सिगारेट ओढल्यानं आवाज चांगला होतो. मी सांगेल असे काही नवोदित सूत्रसंचालक किंवा इतर काही सल्ले अशा सूत्रसंचालकांना, नवोदित सूत्रसंचालकांना देत असतील तर हे सल्ले सांगणं किंवा हे सांगणं अतिशय चुकीचं आहे, मूर्खपणाचं आहे. तर त्यामुळे तुमचा जो असणारा जो मूळचा आवाज आहे तो देखील आवाज नाहीसा होतो. तुमचा आवाजामध्ये बदल होत नाही तर तुमच्या शारीरिक स्वास्थ्यावरती या धूम्रपानाचा परिणाम होतो. त्यासाठी आपण धूम्रपान करू नये. धूम्रपान हे तुमच्या आवाजासाठी, तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. हे सूत्रसंचालकांनी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. तसेच आवाज सुधारण्यासाठी कोणकोणता व्यायाम करावा याबद्दलची मी व्हिडिओची लिंक माझ्या यूट्यूब चॅनलला हा देखील व्हिडिओ आहे. मी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवलेला आहे. अशा रीतीनं आवाजासाठी तुम्हाला जे जे काही पथ्य पाळावी लागतील, जे जे काही आरोग्य साधना करावी लागेल त्याबद्दलची माहिती मी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून या यूट्यूब चॅनलला दिलेली आहे. तर ते त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देखील मी आपल्याला टाकतोय. तर या सर्व बाबींचा तुम्ही अभ्यास करा. आणि सूत्रसंचालकांना विनंती आहे, तुमच्याकडे ज्ञान भरपूर आहे, तुमच्याकडे सादरीकरणाची कला आहे, परंतु तुमचा आवाज जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही श्रोत्यांवरती छाप पाडू शकत नाही, तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पाडू शकत नाही. त्यासाठी सूत्रसंचालकाचा आवाज हीच त्याची ओळख ठरत असते. मग तुम्ही देखील तुमच्या या प्रयत्नांच्या बळावरती आणि मी सांगितलेल्या या सर्व बाबी तुम्ही लक्षात घेऊन तुम्ही देखील तुमचा आवाज त्या पद्धतीनं चांगला बनवू शकतो ही आशा अपेक्षा या निमित्तानं बाळगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. आणि जाता जाता मी आपल्याला या व्हिडिओच्या द्वारे मी एक सांगेल की माझ्या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपण सबस्क्राईब करा आणि जे व्हिडिओ आहेत त्याची लिंक तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आपण शेअर करत चला. माझा व्हॉट्सअपचा देखील निवेदकाचा एक चॅनल आहे, तो चॅनल देखील मी क्रिएट केलेला आहे. त्या चॅनलला आपण फॉलो करा. त्याची देखील डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्याला आपण फॉलो करा. नवनवीन जे अपडेट आहे त्या मोफत देण्याचं काम मी करत आहे आणि दररोज वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आपल्या शुभेच्छांच्या बळावरती मी हे काम करतोय. आपले आशीर्वाद, आपले प्रेम, आपले स्नेह माझ्या पाठीशी भक्कमपणे राहू द्या अशी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.